हे गाईज, तर आता आम्ही चाललो बाहेर. गौरवला उद्या वीक ऑफ असणार आहे. अंधार झाला बाहेर, भरपूर अंधार झालेला आहे. तर गौरवला थोडं काम आहे, यामध्ये काहीतरी आहे, नंतर दाखवते. तर त्यामुळे आम्ही आता सायंकाळची वेळ आहे, 7 वाजत आहे आणि आम्ही चाललो बाहेर. शॉपमध्ये थोडं काम आहे आणि परत मलाही थोडं काम आहे. तर कसलं काम आहे ते तुम्हाला पुढे माहिती पडेल. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि होप सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि सोबतच हा ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे आज जेवढा ब्लॉग शूट करणार तेवढा करणार. आणि एवढा ब्लॉग शूट करायचं थोडं आमचं प्लॅन नाही बनत आहे. डिसबॅलन्स झालं आहे आणि विसरून जातो ब्लॉग शूट करायचं, कारण खूप कामं असतात. पण ठीक आहे, कॅरी ऑन. आता कंटिन्यू करू. का बरं 0वरच अटकली का? The next day. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सोमवार आहे नेहमीप्रमाणे आणि माझं आज सुट्टी आहे, म्हणजेच वीक ऑफ आहे. आणि आज 2-3 कामं आहे. आम्ही थोडंसं बाहेर जाऊ आज, कारण की काल पण बाहेर गेलो तो काल दिवस असाच गेला. आणि आज महत्त्वाचं काम म्हणजे हे जे गॅप्स झाले होते आणि ते रिपेअर करून ठेवले होते त्यांनी, आणि ते आज काम करायला येणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच कसा सीन राहील तो. तर हे पूर्ण पुटिंग वगैरे हे समोर करावं लागेल. तुझं झाकझूक करावं लागणार आहे. बेडरूम मधलं इकडल्या साईडचं इकडे करून घ्यायला लागेल मला. तसं ते मग ते त्याच्यावरून बेडची गादी फोल्ड करून घेऊ, सामान इकडे करून घेऊ, ते आरामात करू शकतो. जास्तीचं काम नाही आहे ना, खूप तिकडे जास्त नाही, फक्त तिकडच आहे. फक्त हे एवढं होणारच नाही, धूळ वगैरे नाही होणार. तर तेवढ्याच्याने प्लास्टिक खाली टाकून घेऊ, म्हणजे जेणेकरून प्लास्टिक हो खाली जे ते पडलं तर ते जमा होईल. तर असा सीन आहे आज. आणि आता थोडा वेळ झाला मी उठलो 9-9:15 वाजता, कारण की एकच दिवस भेटते मला, म्हणजे नाही तर सकाळी उठायला लागते. तर घेऊन जाते, झोप नाही प्रॉपर. ठीक आहे, तर ब्लॉग एन्जॉय करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता इकडे चाय बनला आहे मस्त. आता चहा गाळतो आणि नेहमीप्रमाणे आमचे ड्रायफ्रूट्स असते, हे अक्रोड आणि बदाम. हे पांढऱ्या बदाम तुम्ही पाहिला नसन, त्या वेगळ्या भेटते. हे कॅलिफोर्नियाहून आणले बदाम. अबे साले. हे छिलटं काढलेले बदाम खायला लागते. तुम्ही बी खाद्य पट्टो भरून ठेवूया अक्रोड बदाम आणि पोट्टीसाठी. एकच अक्रोड खा पहिले, लवकर अक्रोड खा. बोलतो पाय दुखत आहे माझे खूप जास्त. बदाम न अक्रोड खा पहिले, चहा बनवतो. आतापर्यंत काहीच काय झालं माहिती आहे का, 4-5 दिवस झाले ब्लॉग येऊ शकले नाही. आम्ही ट्राय केला, खूप प्रयत्न केला, पण काही माहिती आहे इकडले तिकडे कामं राहते. कधी लॅपटॉप नाही साथ देत, तो अजूनही व्हेंटिलेटरवरच आहे अजूनही. आणि परत कुठे बाहेर जायचं म्हटलं तर पॉसिबल नाही होत, कारण एक दिवस वीक ऑफ भेटतो, एक दिवस सुट्टी भेटते आणि आरामात काढावं वाटते. खूप काही गडबड. कुठे जायचं म्हटलं की सकाळी उठा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एवढं परेशान झालोय त्या रेशन कार्डच्या ह्याच्यानी, अजूनही काम झालं नाही. ते त्या दिवशी जाऊन आलो. 1 मिनिट थांबा. झालं ना आता? नाही, त्या दिवशी जाऊन आलो तर ते साईटवर आता डिस्क्रिपन्सी काय म्हणतात ते आलं आहे, तर त्याच्यामुळे ते अजून काम आणलं. आता कसं करायचं काही समजा. बाहेर पैसे दिले तर 2-2.5 हजार रुपये फालतू दादाला विचारून पहा. हो ना, हो दादाला विचारून पहा तुम्ही एकदा. काहीतरी ऑप्शन निघून जाईल. तर आमचं रेशन कार्डचं काम अजूनपर्यंत प्रॉब्लेम होऊन झालं आहे. 6-7 महिने झालं पण इकडे आलो, अजूनपर्यंत नाही बनलं. आणि डॉक्युमेंटची एवढी गरज आहे, खूप जास्त गरज आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आजकाल विदाउट डॉक्युमेंट काहीच नाही. रेशन कार्ड तर पहिले पाहिजे. तर तुम्ही नवीन चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. आजचा ब्लॉग पूर्ण कामात जाणार. दुपारी बघू, बाहेर जायचंय मला, थोडं जाऊन येऊ. पण पहिले तर आज ही लोक किती वाजेपर्यंत येतात त्याचा काही अजूनपर्यंत फिक्स टाइम नाही आहे. फोन करू का आता एवढं लवकर नको बोलू, फक्त कामं होऊ दे.
आंघोळा वगैरे होऊ दे, मग काय ते असलं की जायला कसं 10-11 वाजता. ठीक आहे, तर आम्ही चहा पितो आता. यस, चरून घेतो ते कुटरम काढा, कुटर चारा. ठीक आहे, तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा तो. चला आता फायनली तुम्हाला जाईल ब्लॉग मध्ये हे दिसणार नाही आणि फ्रेश होऊन जाणार आपला फ्लॅट मग पुन्हा एकदा. ठीक आहे, अक्रोड खाल्ले की बाहेरचा पोछा मारला आताच, पुरं क्लीन दिसून, फुल क्लीन केलं आहे इथून इथपर्यंत. तर आता पोछा झाला, मी येतो भादरून. हे जे फसल आहे 2 महिन्याची आहे, 2 महिने झाले आपण कटिंग नाही केली आहे. तर आता मी जाऊन येतो. केस पांढरे बी झाले आहे, काही विषय नाही आहे. अंबानीच्या पोराचे बी टकलं पडलं आहे, त्याला काही फरक नाही पडत, मला काही फरक नाही पडत ना. ठीक आहे, तर मी जाऊन येतो काहीच पटकन. आणि आल्यावर थोडेसे काम आहे, साफसूफ करायचं आहे. आणि आज काही येणार नाही आहे ते अनफॉर्च्युनेटली मी कॉल केला चुकून. आणि बरं झालं मी आजचा कॉल केला, नाही तर हे आम्ही काढत बसलो असतो सामान आणि फालतूचा काम झालं असतं ते. तर मी जाऊ, हां, तर तेच म्हणूनच विचारलं नाही मी. आता तर जाऊन येतो मी, भातून येतो पटकन. ठीक आहे, तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही आज थोडंसं बाहेर जाऊ. एक पहिले तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, नंतर सांगतो ठीक आहे आल्यावर पहिले. तर गाईज गौरव गेला आहे सलूनमध्ये, कारण त्याला खूप दिवस झाले. त्याला म्हणते जा जा जा, त्याची पूर्ण बियर्ड पण वाढलेली आणि हेअर पण, त्यामुळे म्हटलं त्याला चांगलं करू नये प्रॉपर. त्याला वेळच मिळत नाही आणि तो स्वतः मग इग्नोर करतो की राहू दे ना, नंतर करणार, राहू दे नंतर करणार. असं करता करता त्यांनी महिना झाला असेल केली नाही. आणि गावाकडे पण गेलो होतो तसंच गेला, तेव्हा पण बोलली होती की कर, नाही ऐकला. तर आता म्हटलं तो इथपर्यंत माझ्या आंघोळ वगैरे होऊन जाते. परत ते काम पण कॅन्सल झालेलं आहे आमचं, वॉलचं जे करायचं ठरलेलं होतं, कारण ते लोक बोलत आहे की ते कोणीतरी अवेलेबल नाही आहे वर्कर. सो म्हणून मग ते बोलले की उद्याला करू. तर बघू, उद्याला तर गौरवला सुट्टी नाही आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. काम आवाजाचं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून म्हणत होते ते, तर डिस्टर्ब तर होणारच नाही. तर उद्यालाच करू. आता मी आंघोळ वगैरे करते, पाणी वगैरे तापायला ठेवलं. ॲक्च्युली आमच्या इथे हीटरचं आहे, वर हीटर बसवलेलं आहे, पण मला कनेक्शन करायचं आहे. कनेक्शन करायला काही खूप खर्च नाही आहेत, पण ॲक्च्युली आम्ही करतो करून राहूनच जातं. बघू आता, करावंच लागेल, कारण गॅस पण भरपूर जाते पाणी तापवण्यामध्ये आणि दोघांना पाणी तापवावं लागतं. मग आता थंडीचे दिवस असल्यामुळे, तसं तर यावेळेस थंडी तेवढी पडली नाही, पण म्हणून तेवढं काही वाटत नाही आहे. पण तरी गरम पाणी पाहिजे, कारण थंड पाण्याने आंघोळ करायची बिलकुल इच्छा नाही होत. आणि तर ते कनेक्शन करायचं आहे, बघू आता कधी म्हणतो तर गौरव. आणि आज थोडे कामं आहे, मला बाहेर जायचं आहे. तर गौरव खूप दिवसापासून म्हणत आहे की आलू बोंडे बनवशील. आज सुट्टी पण आहे म्हटलं त्याला, आज माझ्याकडे पण भरपूर वेळ आहे, तर आज ट्राय करणार आलू बोंडे. आणि थोडे मटर वगैरे काल आणले होते, सांबार वगैरे, तर तो साफ करत आहे. काल काही वेळ मिळाला नाही, कामं भरपूर असल्यामुळे. हे बघा, फ्रेश सांबार आणला होता मार्केटमध्ये, तो साफ केला. मटर छिलायचे होते, छिलायला घेतले. आणि म्हटलं चला पहिले आंघोळ करून घेते, मग आंघोळीला उशीर झाली की मग पूजा वगैरे लेट होतं ना, म्हणून मग म्हटलं पहिले आंघोळ करून घेते, मग ते कामं करते. तोपर्यंत गौरव येतो, तो आला की मग त्याची आंघोळ राहणार. तर मग मी पहिले आंघोळ करून घेते. तर व्लॉग लास्टपर्यंत बघा गाईज. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपले मिनी व्लॉग येतात डेलीचे. एक मिनी व्लॉग आला नाही आहे लास्ट, म्हणजे एवढं तसं झालं की 2 दिवस झाले मिनी व्लॉग नाही आला, पण डेली मिनी व्लॉग टाकते मी, ते पण बघत जा. जर व्लॉग नाही आले तर मिनी व्लॉग बघा. आणि सोबतच जुने पण व्लॉग आहे चॅनलवर, ते पण बघा. जसं की भिकाराम महाराजचा व्लॉग टाकला होता, तर त्याला पण भरपूर रीच आलेले आहे आणि त्याच्यावर अजूनही लोक येत आहे, बघत आहे तो ब्लॉग, खूप छान वाटत आहे. तर तुम्हाला जसं लास्ट टाइम सांगितलं मी, आपल्या भिकाराम महाराजचे दोन्ही ब्लॉग आपल्या चॅनलवरचे बरेच गेलेले आहे, त्यामुळे तो पण ब्लॉग बघा. खूप एन्जॉय केला, मस्त आहे ती प्लेस. मला एक कमेंट पण आली होती लास्ट टाइम त्याच ब्लॉगवर की ती प्लेस कुठे आहे, म्हणजे ॲक्च्युली जायचं कसं तिथे. तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे, जर तुम्ही पुलगावला जात असेल, वर्धेवरून सरळ पुलगावला जायचं,
रेल्वे आहे. पुलगावला गेलं की तिथे उतरलं की तिथून ऑटो पण असतात जायला. तुम्ही तिथे विचारू शकता आष्टाला जायचं म्हणून भिकाराम महाराजच्या दर्शनाला, तर तुम्हाला ते सोडून देईल. आणि जायला यायला तर कन्व्हिनियंट आहेच, ऑटोनी जाता येतं. तिथनं लवकरच आय थिंक मला असं वाटतं जवळपास आहे, जास्त लांब नाही आहे. आणि चलो, तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग. मी माझे कामं आटपून घेते पटापट, कारण मग पूर्ण दिवस आमचा असंच जातो. सो चलो, मिळते हे थोडी देर बाद. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. One eternity later. तर काहीच आंघोळ वगैरे झाली आणि हे बघा गौरव आज आला करून. आलो भात. त्याला किती दिवसाची म्हणत आहे जा जा, पण फायनली वेळ काढला. आणि हे बघा इकडे मोबाईल चांगला केलाच फायनली. त्याला किती रिपेअरिंगला खर्च लावला त्या मोबाईलला, बापरे. पहिले वेगळा खर्च लावला त्यांनी, ओरिजिनल साहित्य बसवलं नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता काल बर्डीवर जे की काम आहे थोडंसं आम्हाला आता, आणि हिचा मोबाईल झाला आहे ठूस. आता मी शूट करतो आहे आपल्या जुन्या मोबाईलवरून, ठीक आहे. तर रेडमीचा Note 5 Pro होता मोबाईल हा. याची क्लिअरिटी बघा अजूनही स्टिल सेम आहे. आलो आम्ही बाहेरून, आणि हे बघा आता काळे झाले सध्याच, कारण की गाडीचं पेट्रोल झालं ढॅ, आणि ते पण चोपर आणली इथपर्यंत. आता जातो पैदल आम्ही, आणि पेट्रोल भरतो, कारण की खूप पुन्हा चुसून टाकलं आम्ही त्याला. आणखी आम्ही हे आमच्यासोबत होतच राहते, आम्हाला तेवढं काही शकत नाही, कारण की समोर नको व्हायला, म्हणून काहीतरी करावं लागेल त्याचा उपाय. आणि या मोबाईलमध्ये स्क्रीन गार्ड टाकायचं होतं, म्हणून स्क्रीन गार्ड टाकायला गेलो होतो बर्डीवर, आणि काही थोडीशी शॉपिंग केली त्याच्यासाठी. आणि चार्ज मोबाईल पण झाला होता ढॅ. तर असा होता आजचा दिवस. आजचा दिवस म्हटलं कुठंतरी चांगला जाईल, पण आजही तेच धंदे झाले. वेळेवर गाडीचं पेट्रोल संपलं, आणि टाकतो पण पेट्रोल हे गाडी किती खाते, आणि पेट्रोल जास्त खाऊन राहिली आहे सध्याच, त्यामुळे थोडंसं वांदे होऊन राहिले. म्हणून आता बघतो, आता तेच हातात घेऊन गाडी जावं लागणार आहे आम्हाला, आणि तेच सिच्युएशन होणार आहे. तर वाटून राहिलं आहे की आता मस्त पॅन्ट घालतो, जीन्सवर काही जात नाही, मस्त तिकडल्या तिकडून ही फ्रेश होऊन राहिली आहे. आणि उद्या सकाळी ते काम करायसाठी येणार आहे लोक. तर बघू आता सकाळचं कसं होते मॅनेज, ते मी उद्या सकाळी लवकरच काम करून घेईन. आणि उद्या सकाळी थोडं हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे स्किनच्या. आणि चला बघू, आज कटिंग करून आलो होतो मी, खूप दिवस झाले तर कटिंग नाही केली होती, आणि केस बी पांढरे झाले. ठीक आहे, आता जर अशी शेपमध्ये वाटून राहिली आहे. तर लेटशी बघू आजचा दिवस काय म्हणजे काय. आणि जेवणात आपण काहीतरी बनवायचं आहे, ते पण नाही बनवलं अजून, स्वयंपाक काहीच नाही झाला. ठीक आहे, तर नवीन असाल तर इथपर्यंत जर बघितलं असेल ब्लॉग तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि आजच व्हायचं होतं ते आपल्यासोबत. पेट्रोल संपलं गाडीचं, आता जायचं पैदल. आता जातो पैदल. तू थांब ना, मी जाऊन येतो ना. नाही, मी येते ना सोबत, काय दिवे वगैरे लावून. आता इकडे बॅक साईडला आहे पेट्रोल पंप, जाऊन येतो आम्ही. एन्जॉय करा ब्लॉग. सो गाईज, आमचा सुट्टीचा दिवस आज खूप मेमोरेबल गेला आहे. आणि दिवसाच्या एंडला तुम्हाला दाखवते काय सुरू आहे आमचं. तर मग अशी सांगितलं असेल गौरवनी तुम्हाला की गाडीतलं पेट्रोल खतम झालं होतं फ्लॅटच्या जवळ आल्यावर. आणि मेन ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम हा आहे की आमच्या फ्लॅटच्या जवळपास पेट्रोल पंप नाही आहे, थोडं लांबच यावं लागतं. हां, सो पायी चाललो आहे आता. मी पण म्हटलं थोडं वॉक पण होऊन जाते माझं, म्हणून मी आली आहे. गौरव नाही बोलत होता नको येऊ, पण तरी पण आली मी, कारण म्हटलं थोडं वॉक होऊन जाते. आणि हे बघा आमचे साहेब गाडी घेऊन, जाम थकलेलं आहे, खूप पाय दुखत आहे. थोडंच दूर जायचं, जवळच आहे तसं, पण जास्त चालणं नाही होत आता. फ्लॅटमध्ये घरी राहतो आणि बाईकवरच फिरत राहतो, म्हणून पायी तेवढं चालत नाही. तर आता तेवढा चान्स आला म्हणून म्हटलं चला गाडीच्या बहाण्याने पायी फिरणं होऊन जाते. हे बघा गौरव गाडी घेऊन चाललेला आहे समोर.
कुत्ता आला होता, क्यूटचा कुत्ता होता छोटासा. आता आम्ही समोर पेट्रोल पंप आहे, थोडं लांब आहे, थोडं नाही म्हणजे जास्तच. किती किलोमीटर असेल जवळपास? किती? 500 मीटर, अर्धा किलोमीटर आहे इथून जवळपास. तर आता आम्ही चाललोय, पेट्रोल वगैरे भरून घेऊ, तिकडून सरळ डीमार्ट कडून निघू आणि तिथे नाश्ता करून मग घरी जाऊ, कारण आता भूक लागली. पायी इंटा ऍक्च्युली जिथे आणि माहितीये का पेट्रोलचं कसं असते ना, बरोबर पेट्रोल पंप जवळ नाही खतम होणार, एवढ्या लांब खतम होते की खूप लांब. काल टाकलं होतं पेट्रोल आणि गाडी पेट्रोल खूप जास्त खाते. तुम्हाला माहिती आहे 100cc ची गाडी आहे आमची. पेट्रोल तर एवढं जाते की म्हणजे असं माहीत नाही पडत, इन्स्टंट एकदम गायब होऊन जाते पेट्रोल. तर आता विचार करत आहे की थोडं जास्तीचं टाकून ठेवायचं आणि बॉटलमध्ये काढून घरी ठेवायचं, म्हणजे इफ असं जर झालं तर फ्लॅटमधून आपण पेट्रोल घेऊन टाकू शकतो. म्हणून बॉटल भरून घरी ठेवावं लागतं. आताच थोडा वेळ झाला आम्ही उठलो आणि इकडे झोपा येऊन राहिल्या मॅडमला. मस्त. आणि आज थंडी वाजून आली आहे. इकडं कुकर लावलाय आलूच्या भाजीचा आणि आज आलूची भाजी होणार. आलूची भाजी आणि फक्त भात होणार आज, कारण की आज जास्त भूक नाही आहे आम्हाला. भात खाय लोक होणार आहे. आम्ही आज कटिंग करून आलो तर जरासं बरंच घेऊन झालं. खरंच बरं नाही, खूप चांगलं दिसत आहे. स्वतःचेच केस स्वतः इरिटेट होऊन राहिले होते. किती दिवस झाले? महिने, 2 महिने झाले. तोच म्हणे भाऊ मी 2 महिने कटिंग करायला आता 2 महिन्यापासून. आणि आज थोडस बाहेर गेलो होतो, मॉल मध्ये गेलो, थोडी शॉपिंग केली आणि लगेच वापस आलो. काही थोडंसं हे नव्हतं. आणि आज जे कामं करणार होते हे उद्या येणार आहे. तर उद्या ऑफिसच्या मधामध्ये यायचं चालू होणार आहे. चिपक चापक काय करते ते काय माहिती त्यांचं, बघू. मी तर उद्या लवकर लॉग इन करणार आहे, म्हणजे आणि उद्या हॉस्पिटलमध्ये पण जायचं. आणि बेटा उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं, तर इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल, शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता, तर लाईक करा, ठीक आहे. आणि नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ओके. तर काहीच आज थंडी वाटून राहिली आणि आता जास्त थंडी वाटते, कारण आम्ही मगाशी आलो आणि आतापर्यंत आम्ही काम करत होतो. जसं की गौरव ब्लॉग एडिट करत होता आणि माझं शॉर्ट अपलोडिंगचं काम सुरू होतं. हे बघा बसलेलोच होतो आणि जाम शेकली आहे गाईज, मस्त शेकली आहे जास्तच, कारण गाडीने पायी गेलो, खूप पाय दुखत आहे. आणि किती लांब गेलो आपण? अर्धा किलोमीटरच्या वर गेलो. 1 किलोमीटर जवळपास, 1-1.5 किलोमीटर. 1-1.5 किलोमीटर गेलो का? मग तू मगाशी अर्धा किलोमीटर. तिथून अर्धा किलोमीटर होतं, जिथून आपण तू विचारलं ना मला, तिथून अर्धा किलोमीटर होतं ते. तर आम्ही 1-1.5 किलोमीटर चाललोय पायी. पेट्रोल खतम झालं होतं आणि आता म्हटलं जास्तीचं टाकून घे, तर जास्तीचं टाकलेलं आहे. आता उद्या काढा लागेल ते बॉटलीत, ते नाही तर एखाद्या बॉटलीत काढा लागेल. आणि आता थंडी वाटून राहिली थोडी, म्हणून स्वेटर घातलं. जेवण वगैरे झालं. आल्यावर आलूची भाजी आणि भातच बनवला, चपात्या बनवल्याच नाही, कारण बाहेरून आम्ही नाश्ता करून आलो होतो आणि आमचं पोट आधीच भरलेलं होतं, त्यामुळे आम्ही जास्त स्वयंपाक बनवला नाही. आणि होप्स आता उद्या हे लोक येणार म्हणते, काम होऊन जाईल. बघू आता काय बोलतात. तर चला, आता खूप थकलं माणूस, डेंजर. पैदल जाऊन पेट्रोल भरून आणावं लागलं गाडीमध्ये. तर आता रेस्ट करते आणि ब्लॉग करताय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाईज. आणि मिनी ब्लॉग पण कसे वाटतात त्याच्यावर कमेंट करा. आणि सोबतच रेसिपीचे पण शॉर्ट मी चॅनलवर टाकत आहे, तुम्हाला आवडते का नक्की सांगा. तर चलो मिलते हैं नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये. सो उद्याचा ब्लॉग उद्यापासून कंटिन्यू करेल. हा ब्लॉग इथेच फुल स्टॉप देते. यस. आणि उद्या आता ही लोक येणार आहे, तर होप्स उद्या हे काम होऊन जाईल, कारण रोज रोज हे बघून बोर झालाय माणूस. हे कधीपर्यंत होईल? आणि तुम्ही पण लोक हे ब्लॉगमध्ये बघून बोर झाले असेल, तर उद्या कम्प्लीट काम खतम करणार आहे हे.
आणि त्यानंतर आम्हाला फ्लॅटमध्ये बरंच काही रिनोव्हेशन करायचं आहे, चेंजेस करायचे आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच. यस, आम्हाला भरपूरशा गोष्टी घ्यायच्या पण आहे फ्लॅटसाठी, जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही बरंच काही घेतलेलं नाही अजूनपर्यंत. तर येणाऱ्या व्लॉगमध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये बरेचसे सरप्राईज, बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन कळायला लागेलच तुम्हाला ब्लॉग थ्रू. तर चॅनलवर कंटिन्यू राहा आणि येणारे सगळे ब्लॉग बघायसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सोबतच माझे सगळे मिनी ब्लॉग पण बघत जा गाईज, खूप छान असतात. होपसो तुम्हाला सगळ्यांना आवडत पण असेल. तर चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथपर्यंतच. चलो बाय गाईज, बाय बाय, गुड नाईट. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय, गुड नाईट.